हॅलो एव्हरीवन. तर आपण आता शिकणार आहोत व्हॉट इज ग्लोबल नेटवर्क. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरनेट म्हणजे काय हे पाहिलं. त्या इंटरनेटच्या डेफिनेशनमध्ये आपण पाहिलं की इंटरनेट इज अ ग्लोबल नेटवर्क. सो त्याच्या नावातच आहे की ग्लोबल. सो ग्लोबल नेटवर्क म्हणजे काय, तर जगभरातील कम्प्युटर अँड डिव्हायसेस यांना कनेक्ट करणारे एक मोठं नेटवर्क म्हणजे ग्लोबल नेटवर्क. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर छोटे छोटे जे नेटवर्क असतात त्यांना कनेक्ट करून जे वर्ल्ड लेवलला कम्युनिकेशन केलं जातं त्याला ग्लोबल नेटवर्क म्हणतात. ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे इंटरनेट इज अ ग्लोबल नेटवर्क. काय इंटरनेट इज अ ग्लोबल नेटवर्क असं म्हणलेलं आहे, ह्याचं एक उत्तम एक्झाम्पल म्हणजे आपण इथे इंडियामध्ये बसून जर आपण अमेरिकेत काय चाललंय, जपानमध्ये काय चाललंय, आपल्याला इथं बसल्या कळत असेल तर किती भारी ना. तर हे इंटरनेटमुळे शक्य होतंय आणि हे इंटरनेट एक ग्लोबल नेटवर्क आहे त्याच्यामुळे. सो आपण इथं बसल्या बसल्या दुसऱ्या देशात काय चालू आहे हे एका लिंक थ्रू आपण चेक करू शकतो. खूप सारे वेज आहे, पण मी तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी सांगितलं की इंटरनेट हे ग्लोबल नेटवर्क कसं आहे त्याच्यासाठी. तर आपण एक सोपी डेफिनेशन पाहूया. अ ग्लोबल नेटवर्क इज अ वर्ल्ड वाईड कनेक्शन ऑफ अ कम्प्युटर्स अँड डिव्हायसेस दॅट कॅन कम्युनिकेट अँड शेअर डेटा. आता वर्ल्ड वाईड म्हणजे काय, वर्ल्ड वाईड म्हणजे की वर्ल्ड लेवलला येऊन ते कम्युनिकेट करतात. ते फक्त एका पुरतं मर्यादित नाही आहे, एका वर्ल्ड पुरतं मर्यादित नाही, वर्ल्ड वाईड कनेक्शन आहे ते. त्याच्यामुळे ते वर्ल्ड वाईड इथे बोललेलं आहे. आणि ते काय करतं, कम्प्युटर्स अँड डिव्हायसेस ह्यांना कनेक्ट करतं आणि कम्युनिकेट होतं. सो ही त्याची सिम्पल डेफिनेशन झाली. आता मला सांगा, इथं दोन टर्म्स क्रिएट होतात, एक ग्लोबल नेटवर्क आणि नेटवर्क. मग थोडा विचार करा, ह्या दोन्हीमध्ये काही डिफरन्स असेल का ग्लोबल नेटवर्क आणि नेटवर्कमध्ये, की ह्या दोन्ही गोष्टी सगळ्या सेम असतील? तर नाही, ह्या दोन्ही गोष्टी सेम नाही आहेत. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे, ग्लोबल नेटवर्क आणि नेटवर्कमध्ये डिफरन्स आहे, पण ह्या दोन्ही टर्म्स एक कोरिलेटेड आहे. चला तर पाहूया तो डिफरन्स म्हणजे काय. तो नेटवर्क. अ नेटवर्क इज अ कनेक्शन बिटवीन डिव्हायसेस टू शेअर डेटा. नेटवर्क काय करतं, हे खूप असे कम्प्युटर्स किंवा डिव्हायसेस जे असतील त्यांना कनेक्ट करून डेटा वगैरे त्याच्यात शेअर केला जातो. त्या डिव्हायसेसना एकमेकांशी ते कनेक्ट केलेला जातो आणि तो डेटा शेअर होतो. ह्याच्यात मेन डिफरन्स असा आहे की, आणि ग्लोबल नेटवर्क म्हणजे काय, अ ग्लोबल नेटवर्क इज अ वर्ल्ड वाईड कनेक्शन ऑफ मल्टिपल नेटवर्क्स अँड डिव्हायसेस. इथं मल्टिपल नेटवर्क्स आहेत ग्लोबल नेटवर्कमध्ये. पण नेटवर्कमध्ये असं नाही, नेटवर्कचं एक एक्झाम्पल झालं तर आपला वायफाय किंवा आपल्या ऑफिसमध्ये पण वायफाय असतो, हा नेटवर्कचं बेस्ट एक्झाम्पल झालं. पण ग्लोबल नेटवर्क हे वर्ल्ड वाईड आहे, तर नेटवर्क हे वर्ल्ड वाईड नाही आहे. आणि इथे ग्लोबल नेटवर्कमध्ये कनेक्शन हे मल्टिपल डिव्हायसेससोबत आहे, मल्टिपल नेटवर्क्स अँड डिव्हायसेसमध्ये. तर नेटवर्कमध्ये कनेक्शन बिटवीन खूप सारे असे कम्प्युटर्स आणि डिव्हायसेस हे कनेक्ट केले जातात आणि त्याच्याने आपण डेटा वगैरे शेअर केला जातो. खूप बेसिक एक्झाम्पल म्हणजे काय झालं की आपण आपल्या फोनला वायफाय कनेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये आपण डेटा वगैरे पण शेअर करू शकतो. हे झालं त्याचं बेसिक एक्झाम्पल. होप सो तुम्हाला हे डिफरन्स पण समजलं असेल आणि ग्लोबल नेटवर्क म्हणजे काय हे पण समजलं असेल.